मराठी चित्रपटातनं वेगवेगळ्या रूपात जी आई आपल्या पडद्यासमोर साकार झालेली आहे त्याविषयी आपण बोलत आहोत। आई म्हणजे ममता, तसंच आई म्हणजे आत्मा आणि ईश्वर या दोघांचा संगम। आई म्हणजे शांतादुर्गेचं रूप, आई म्हणजे मायेचा सागर। अहो, या विषयावर अनेकांनी काव्य लिहिलेत, निबंध लिहिले आहेत। प्रभू श्री रामचंद्रांनी सुद्धा स्वर्णमयी लंकेपेक्षाच काय पण स्वर्गापेक्षा सुद्धा आपली जन्मभूमी श्रेष्ठ आहे असं म्हटलं आहे। आणि हे सांगताना त्यांनी जन्मभूमीशी आईशी बरोबरी केली आहे। ते म्हणतात, जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी। मराठीतले प्रसिद्ध कवी यशवंत यांनी आपल्या कवितेत स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी ही ओळ लिहून आई या शब्दाची महानताच थोडक्यात सांगितली आहे। फकीरराव मुंजाजी शिंदे अर्थातच पमू शिंदे हे म्हणतात, आई असते जन्माची शिदोरी, आई असते जन्माची शिदोरी, सरतही नाही आणि उरतही नाही। मराठी चित्रपटांमधनं सुद्धा पडद्यावरची आई आपल्याला वेगवेगळ्या रूपातनं भेटत आलेली आहे। मराठी चित्रपटामधल्या पडद्यावरच्या आईला आपण आज पाहतो आहोत। तर त्यामध्ये पहिला चित्रपट बघायचा झाला तर चित्रपट आहे देवबाप्पा। या चित्रपटामधली आई तिच्या छोट्या मुलीनं जेव्हा तिला विचारते की बाबा कुठे आहेत, असं विचारल्यानंतर तिची समजूत काढताना ही आई म्हणते की तुझे बाबा देवाघरी गेले आहेत। मग ती मुलगी देवबाप्पाला पत्र लिहिते, अर्थात आईच्या सांगण्यावरनच। इथं आपल्याला भेटते ती म्हणजे समजूतदार आई। आणि मग त्यानंतर भालजी पेंढारकर यांचा चित्रपट अर्थातच छत्रपती शिवाजी। यामध्ये आपण शिवबांना घडवणाऱ्या जिजाऊ मातेला पाहतो। जिजाऊंनी महाराजांवर असे संस्कार, असे मार्गदर्शन केले आहे ज्यामुळे महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि या स्वराज्याची धुरा सांभाळली। धन्य तू जिजाऊ माता आणि धन्य ते छत्रपती शिवाजी महाराज। 1953 साली अखिल भारतीय सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी राष्ट्रपती सुवर्ण पदक मिळवणारा चित्रपट म्हणजेच श्यामची आई। श्यामच्या जीवनावर आणि संगोपनावर आईचा कसा परिणाम झाला आणि त्या काळात सुद्धा अर्थात गरिबीच्या काळात सुद्धा आईने केलेले संस्कार, सांगितलेली तत्व याच्या शिदोरीवरच पुढे सगळ्यांसमोरच एक आदर्श मांडून ठेवणारं व्यक्तिमत्व असं कथानक सांगणारा हा चित्रपट म्हणजे श्यामची आई। आणि हा चित्रपट पाहताना ना त्या श्यामच्या ठिकाणी स्वतःला समजून शेवटच्या प्रसंगी आपण सगळेच जण हमसून हमसून रडलो असणार आहोत। श्यामच्या आईने केलेले संस्कार आपण सगळ्यांनीच आयुष्यभर अंगीकारलेले आहेत, हो की नाही? मराठी चित्रपटातील अर्थातच पडद्यावरची आई जेव्हा आपण म्हणतोय तेव्हा सुलोचना दिदी समोर येतातच, नाही का? प्रपंच हा चित्रपट पाहताना आईच्या भूमिकेतल्या सोशिक सुलोचना दिदी कायमस्वरूपी लक्षात राहतात। आपल्या 5ही मुलांना अगदी घासातला घास काढून देणारी ही आई मुंबईसारख्या मोठ्या शहरात आपल्या उबदार पंखाखाली या सगळ्या लेकरांना जपणारी आई अविस्मरणीय अशीच आहे। पुढे चित्रपटाचा जर उल्लेख करायचा झाला तर चित्रपट आहे मोलकरीण। या चित्रपटातली आई स्वतःच्या मुलाच्या घरात मोलकरीण होऊन राहते। तिनं केलेली अळूची भाजी खाताना मुलाला आईची प्रकर्षाने आठवण होते, मात्र पत्नीच्या पुढे तो काही एक बोलू शकत नाही। आणि इथं आपल्याला भेटते ती म्हणजे वात्सल्यमूर्ती आई। एकटी या चित्रपटामध्ये आपल्या एकुलता एक मुलाला कष्टाने वाढवून शिकवून त्याचे मनाप्रमाणे लग्न लावून दिल्यानंतर त्याच्याकडनं मिळणाऱ्या पैशापेक्षा सुद्धा तो जवळ असावा अशी दिवाळीत अपेक्षा करून वाट पाहणारी आई पाहताना आज सुद्धा कंठ दाटून येतो। या चित्रपटात सुद्धा आईची भूमिका सुलोचना दिदींनी केली। आणि मगाशी मी जसं म्हटलं तसं की मराठी चित्रपटातील आई म्हटलं की सुलोचना दिदी आपोआप डोळ्यासमोर उभ्या राहतातच। दादा कोंडके यांनी सुद्धा आपल्या प्रत्येक चित्रपटामध्ये आईला एक वेगळं महत्त्व दिलेलं आहे। म्हणजे भोळे बाबडे दादा आणि त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणारी त्यांची आई हे समीकरणच झालं होतं। अनेक चित्रपटामध्ये त्यांच्या रत्नमाला यांनी आईची भूमिका साकारलेली आहेत आणि कालांतराने रत्नमाला गेल्यानंतर इतर अभिनेत्रींनी सुद्धा आईची भूमिका साकारलेली आहे। अरे संसार संसार या चित्रपटाचा सुद्धा इथं उल्लेख करावा लागेल। या चित्रपटामध्ये रंजना यांनी तरुण पत्नी ते वृद्ध आईपर्यंतची भूमिका उत्तम रीतीने साकारलेली आहे। हिंदीमध्ये मदर इंडिया प्रमाणे वासनांद सावकाराशी ती शेवटपर्यंत झुंज देत राहिली। रंजना यांना आईच्या या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राज्य पुरस्कार सुद्धा मिळाला होता। हेच माझे माहेर या चित्रपटामधली सासू आणि सून यांच्यात नेहमीच होणाऱ्या वादामुळे मुलगा कंटाळून जातो। तसंच आपल्या सुनेला न वागवता समजून घेणारी आई मधु कांबीकर यांनी उत्कृष्टपणे साकारलेली आहे।
या बरोबरीनं आणखीन एक चित्रपटाचा उल्लेख करायला लागेल, ते म्हणजे चौकट राजा. या चित्रपटामध्ये चतुरस्र अभिनेत्री सुलभा देशपांडे यांनी आईची भूमिका साकारलेली आहे आणि यामध्ये नंदूचा रोल ज्यांनी साकारलेला आहे अर्थातच दिलीप प्रभावळकर. ते या चित्रपटाविषयी खूप छान आठवण सांगताना म्हणतात की सुलभाताईचं मार्गदर्शन, प्रोत्साहन आणि पूर्वी एकत्र काम केल्यानं नवखेपणा नसण्याचा फायदा या भूमिकेसाठी मला झाला आणि आयत्या वेळेला येऊन सुद्धा आम्ही ही भूमिका करू शकलो. मतिमंद नंदू खोड्यांमुळे आईच्या हातचा मार खातो हे दृश्य सुलभाताई मला लागेल म्हणून व्यवस्थित मारतच नव्हत्या. अखेर जोरात मार असं दिग्दर्शकाला सांगावं लागलं आणि 4थ्या टेकमध्ये चित्रीकरण पूर्ण झालं. तिची मला मारताना होणारी तगमग मी पाहिली होती. अंगाई गीत म्हणून मला झोपवण्याच्या दृश्यामध्ये तिने आयत्या वेळी तिच्या बालपणातलं गीत म्हटलं होतं. या चित्रपटामुळे मतिमंद मुलं आणि पालकांशी माझा जो संबंध आला आणि या भूमिकेमुळे मला जो राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, त्याला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे सुलभाताईंचं श्रेय कारणीभूत आहे. आणि यामध्ये साकारलेली जी आई आहे ती वात्सल्यपूर्ण तर आई होतीच, शिवाय आपल्या या मुलाला मोठं होण्याचं स्वप्न पाहणारी अशी कर्तव्यदक्ष आई सुद्धा आपण यामध्ये पाहतो. महेश मांजरेकर यांनी आईच्या सामर्थ्याला कधीही कमी लेखू नये असा संदेश देणाऱ्या आई या चित्रपटाची निर्मिती केली. चित्रपट यशस्वी झाला, सुवर्ण महोत्सवी झाला आणि आईच्या आशीर्वादानेच आज तो हिंदी मराठी चित्रपटसृष्टीत यशाच्या शिखरावर पोहोचलेला आहे. दुसरा आणखीन एक उल्लेख करायचा झाला म्हणजे वाहतो ही दुर्वांची जोडी या नाटकाबद्दल. या नाटकामध्ये अवघ्या महाराष्ट्राची ताई झालेल्या आशा काळे यांनी आई पाहिजे या चित्रपटामध्ये बाणेदार आणि कणखर आई निभावलेली आहे. मराठी चित्रपटातल्या आईच्या भूमिका पाहिल्या तर सुलोचना दीदींचं नाव तर मी घेतलेलं आहेच. याशिवाय ललिता पवार, अलका इनामदार, आशा पाटील, सरोज सुकटणकर, लता अरुण, वत्सला देशमुख, माई भिडे, हंसा वाडकर, सुमती गुप्ते अशा अनेक अभिनेत्रींनी आई साकारलेली आहे आणि त्या माध्यमातून आईची वेगवेगळी रूपं आपल्या डोळ्यासमोर आलेली आहेत. नव्या पिढीनुसार मराठी चित्रपटामधली आजची आई बदललेली आहे. तिनं नवीन टेक्नॉलॉजी समजून घेतलेली आहे किंवा सगळ्याच क्षेत्रात काम करून ती घर संसार सुद्धा करते आहे. इंटरनेट म्हणा किंवा सोशल मीडिया ती लीलया हाताळते आहे. आजच्या काळातली आई मॉड असली तरी काळाप्रमाणे चालणारी एक आईच आहे. या निमित्तानं जगातल्या सगळ्या आईंना विनम्र अभिवादन.